प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत असो. आज आपण मत्तय अध्याय 2 आणि 1 ते 12 वचनांचे अध्ययन करणार आहोत. येशूच्या जन्मानंतर ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात याचा वृत्तांत आज आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण आपले लक्ष ज्ञानी लोक, हेरोद, मुख्य याजक व शास्त्री यांच्या प्रतिसादाकडे लावण्याचा प्रयत्न करू. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही दुसऱ्या अध्यायाचे अध्ययन सुरू करणार आहोत, परंतु त्यापूर्वी पहिल्या अध्यायाच्या 24 आणि 25 वचनांवर पुन्हा एकदा आपण विचार करणार आहोत. मी आपणाला सांगितलं होतं की जेव्हा जुन्या करारात अल्मा शब्द वापरण्यात आला तेव्हा त्याचा अर्थ कुमारी असा धरण्यात आला होता. इजाकाशी विवाह होण्यापूर्वी रिबेकाला अल्मा असे संबोधण्यात आले होते. ज्यांनी मूळ हिब्रू भाषेतून जुना करार ग्रीक भाषेमध्ये भाषांतरित केलात ते प्रत्येक वंशातून 6 याप्रमाणे 72 विद्वान लोक होते. जेव्हा ते यशामधील 7व्या अध्यायाच्या 14व्या चिन्हापर्यंत पोहोचले तेव्हा त्या 72 विद्वानांचे म्हणणे पडले की हे चिन्ह म्हणजे कुमारी व त्यांनी त्याला ग्रीक भाषेमध्ये पार्थेनॉस असे भाषांतरित केले. हा शब्द मत्त्याने आपल्या शुभवर्तमानात वापरला. पार्थेनॉसचा अर्थ तरुण स्त्री नसून कुमारी असा होतो. अथेना ही अथेन्सची कुमारी देवता होती आणि तिच्या मंदिराला पार्थेनॉन असे म्हणत असत, कारण पार्थेनॉस म्हणजे कुमारी. हे स्पष्ट आहे की देवाचे वचन ते सांगते जो त्याचा अर्थ आहे. देवाने म्हटले की त्याचे नाव इम्मॅन्युएल ठेवण्यात येईल. मला सांगा श्रोत्यानो, की पवित्र शास्त्रात कुठे ख्रिस्ताला इम्मॅन्युएल असे संबोधले गेले आहे? नाही, त्याला येशू असे म्हणण्यात आले, कारण येशू हे त्याचे नाव होते. त्याला हे नाव देण्यात आले होते कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचविणार होता. ख्रिस्त हे त्याचे पद आहे, त्याचे शीर्षक आहे. येशू हे त्याचे नाव आहे, परंतु येथे सांगण्यात आले आहे की त्याला इम्मॅन्युएल असे म्हणतील, ज्याचा अर्थ परमेश्वर आमच्या सन्निध. इम्मॅन्युएल म्हणजे परमेश्वर आमच्या सन्निध, परंतु जोपर्यंत तो कुमारी मातेपासून जन्मणार नाही तोपर्यंत तो इम्मॅन्युएल होऊ शकला नसता. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत इम्मॅन्युएल नाही तो येशू उद्धारकर्ता होऊ शकत नाही. त्याला येशू उद्धारकर्ता किंवा तारणारा ह्यासाठी म्हटल्या जाते की तो परमेश्वर आमच्या सन्निध आहे. हे जो स्वर्ग सोडून ह्या पृथ्वीवर आला त्याविषयी देण्यात आलेले पवित्र शास्त्रातील एक विलक्षण सत्य आहे. ही एक विलक्षण गोष्ट आहे. इब्री लोकासपत्र 2 अध्याय आणि 9 वचन आम्हाला सांगतं. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 9 वचन, देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी ह्यांनी मुकुट मंडित केलेला असा आपण पाहतो. त्याला असे बलिदान व्हावे लागले जे ग्रहण योग्य होते. मी जगाच्या पापांसाठी स्वतःचे बलिदान करू शकत नाही, मी मरू शकत नाही. इतकेच नाही, परंतु माझ्या स्वतःच्या पापांपासून सुटका प्राप्त करून घेण्याकरिता सुद्धा मी मृत्यू स्वीकारू शकत नाही. परंतु श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यू स्वीकारला. आता येशू ख्रिस्त तारणारा कसा हा प्रश्न उद्भवतो, कारण तो इम्मॅन्युएल परमेश्वर आमच्या सन्निध आहे. तो आमच्यामध्ये कसा आला? कुमारी मातेपासून जन्म घेऊन. मी पुन्हा म्हणेन की त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. त्याला इम्मॅन्युएल असे म्हणण्यात आले नाही, परंतु आपण त्याला येशू तोपर्यंत म्हणू शकत नाही जोपर्यंत तो इम्मॅन्युएल देव आमच्या सन्निध होत नाही. जगाचा तारणारा होण्याकरिता त्याला प्रथम इम्मॅन्युएल व्हायलाच हवे होते. अशा प्रकारे कुमारी मातेपासूनचा त्याचा जन्म अतिशय महत्वाचा आहे. काय एखादी व्यक्ती ख्रिस्ती असून कुमारी पासूनचा त्याचा जन्म नाकारू शकते? माझे म्हणणे लक्षपूर्वक आहे का? ख्रिस्ताविषयी अधिक जाणून न घेता त्याला स्वीकारणे शक्य आहे.
आपणाला कदाचित हे माहीत सुद्धा असणार नाही की हा वृत्तांत पवित्र शास्त्रात देण्यात आलेला आहे. परंतु परमेश्वराची संतान झाल्यानंतर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, आपण कुमारी पासून त्याचा जो जन्म झाला तो नाकारू शकणार नाही. तारण होण्यासाठी हे माहीत असणे तितके आवश्यक नसेल, परंतु परमेश्वराची संतान होण्याच्या नात्याने आपण ख्रिस्ताचा कुमारीपासूनचा जन्म नाकारू शकत नाही. मला एका अशाच तारणाऱ्याची आवश्यकता होती, जो स्वतः निष्पाप आहे, जो माझ्यासाठी स्वर्ग सोडून ह्या धर्तीवर आला. माझ्यासारख्याच व्यक्तीने माझे तारण कदापि केले नसते. तारणासाठी कुठलीही व्यक्ती माझी मदत करू शकली नसती. परंतु इमॅन्युएल, परमेश्वर आमच्या सन्निध असल्यामुळे, कुमारी मातेपासून तो जन्मलेला असल्यामुळे तो आज माझा तारणारा आहे आणि तो तुमचा सुद्धा तारणारा होऊ शकतो. अनेक लोकांचा तो तारणारा आज आहे, कारण त्यांनी त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे. काय आज तो आपला तारणारा आहे? त्याने मानवरूप अशा प्रकारे धारण केले जेणेकरून आमच्यासाठी त्याला मृत्यूचा स्वाद घेता यावा. आमच्यासाठी वधस्तंभावर आमची सुटका करणारा मृत्यू त्याने सहन करावा. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व काही तुमच्या आणि माझ्यासाठी केले. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायाचे शीर्षक आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर ज्ञानी लोक त्याच्या दर्शनाला येतात. मिसर देशास योसेफ, मरिया व बाळ येशूचे पलायन आणि नासरेतमध्ये त्यांचे वापस परतणे. त्यावेळी जे काही घडले त्याची ही ऐतिहासिक नोंद आहे, परंतु त्यामागे फार विलक्षण असे काही सत्य सादर करण्यात आले आहे, जे आम्ही दुर्लक्षू शकत नाही. मी ह्याआधी आपणाला सांगितले की प्रत्येक शुभवर्तमान विशिष्ट लोक समुदायाच्या गरजेच्या पूर्तीसाठी लिहिण्यात आले. मत्तयाने हे शुभवर्तमान इस्रायल राष्ट्रासाठी लिहिले. हे धार्मिक लोकांसाठी लिहिण्यात आले. ह्या ठिकाणी नोंदण्यात आलेल्या गोष्टी 4 भविष्यद्वाणींची पूर्तता आहेत. जुन्या करारातील ह्या भविष्यद्वाण्या येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे कशा पूर्ण झाल्यात हे दर्शविणे ह्या शुभवर्तमानाचा उद्देश आहे. मला खात्री आहे श्रोत्यानो की ख्रिस्ताच्या काळात सुद्धा पवित्र शास्त्राचे सखोल अध्ययन करणारे विद्यार्थी होते व ह्या भविष्यद्वाण्या कशा पूर्ण होतील ह्या विषयी जाणून घेण्याकरिता ते उत्सुक होते. त्यांना हे असंभव तर नाही, परंतु कठीण अवश्य वाटत होते. काही भविष्यद्वाण्यांची सूची मी येथे मांडत आहे आणि मग आपण पाहूया की ख्रिस्ताच्या जन्माद्वारे त्या कशा पूर्ण झाल्यात. जर आपण मिखाचे पुस्तक 5 अध्याय आणि 2 वचन पाहाल तर त्या ठिकाणी त्याचा जन्म बेथलेमात व्हायचा होता हे दाखविण्यात आलेले आहे. नंतर होशेचे पुस्तक 11 अध्याय आणि 1 वचनामध्ये त्याला मिस्रातून बाहेर बोलवण्यात येणार होते. इर्मयाचे पुस्तक 31 अध्याय आणि 15 वचनात रामा येथे आकांत होणार होता. यशायाचे पुस्तक 11 अध्याय आणि 1 वचनाप्रमाणे त्याला नासोरी म्हणण्यात येणार होते. ख्रिस्ताचा जन्म जर बेथलेमात होणार होता तर रामा ह्या ठिकाणी विलाप होण्याचे कारण काय? जेव्हा येरुशलेम पासून बेथलेहेम दक्षिणेकडे जितके दूर आहे तितकेच रामा उत्तरेकडे दूर आहे आणि तो बेथलेमात जन्मून मिस्रमधून बाहेर बोलावण्यात आलेला असून सुद्धा त्याला नासोरी म्हणण्यात आले. प्रश्न हा आहे की ह्या सर्व भविष्यद्वाण्या एका लहान बाळामध्ये कशा पूर्ण होऊ शकतील? मत्ते दर्शवितो की किती अचूकपणे, सहजरित्या आणि साक्षात रूपाने इतिहास किंवा भविष्यद्वाण्यावर काही जोर न पडता त्या पूर्ण झाल्यात. परमेश्वराने जसे म्हटले त्याच प्रकारे त्या पूर्ण झाल्यात. आमच्या काळात काही भविष्यद्वाण्या आता पूर्ण व्हायच्या आहेत, ज्या ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमना संबंधाने आहेत. वर्तमान स्थितीत त्या सर्व भविष्यद्वाण्या कशा पूर्ण होतील, त्यांचा संबंध कसा काय आहे हे जाणणे आमच्यासाठी कठीण वाटते. परंतु आम्हाला आढळेल की सहजपणे, अचूकपणे त्या पूर्ण होतील. अस्ताव्यस्त विखुरलेल्या गोष्टी कशा बरोबर नियोजित वेळी पूर्ण झाल्यात हे आम्हाला ह्या सर्व भविष्यद्वाण्यांवरून दिसते. माझ्या मते श्रोत्यानो, आम्ही त्या भविष्यद्वाण्या पूर्ण होण्याच्या समयात येऊन पोहोचलो आहोत
आणि आम्हाला दिसेल की त्या अगदी स्वाभाविकरित्या व सहज पूर्ण होतील. आता आम्हाला सर्व काही अगदी अस्ताव्यस्त जरी वाटत असले तरी जेव्हा आम्ही त्याच्या उपस्थितीत जाऊ आणि सर्व काही पूर्ण झालेले असेल तेव्हा आम्हाला कळेल की ज्या प्रकारे त्याच्या प्रथम आगमनासंबंधीच्या भविष्यवाण्या अगदी स्वाभाविकपणे पूर्ण झाल्यात, तशा दुसऱ्या आगमनासंबंधीच्या भविष्यवाण्या सुद्धा पूर्ण होतील. सर्व अस्ताव्यस्त वाटत असलेल्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे जुळून येतील आणि आम्हाला आश्चर्य वाटेल की जगात राहताना हे आमच्या कसे लक्षात आले नाही. आता आपण मत्ते कृष्णवर्तमान 2 अध्याय 1 वचन वाचूया. हेरोद राजाच्या काळात यहूदियातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागील लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले. ज्ञानी लोकांच्या येण्याचा हा वृत्तांत आहे. ही ऐतिहासिक नोंद आहे. लक्षात घ्या की ते हेरोद राजाच्या काळात आले. हेरोदाला स्पर्धा मुळीच पसंत नव्हती. म्हणून ह्या ज्ञानी लोकांच्या यरुशलेमला येण्याने खरे पाहता त्याला सावध केले. श्रोत्यानो, हेरोद स्पर्धा सहन करू शकत नव्हता. हे मागे लोक किती होते ह्याचा निश्चित आकडा आम्हाला माहिती नाही, परंतु इतके नक्की की त्यांच्या येण्यामुळे हेरोद सहित यरुशलेमेतील सर्व लोक फार गोंधळून गेलेत. मला वाटतं अनेक लोक नाताळच्या कार्ड्सवरून ह्या मागे लोकांचा आकडा निश्चित करतात, पवित्र शास्त्रातील वृत्तांतावरून नाही. म्हणून त्यांच्याजवळ चुकीची माहिती असते की बहुधा 3 मागील लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध घेत त्या ठिकाणी आलेत. हे पूर्वेकडून आलेले मागील लोक वेगवेगळ्या ठिकाणाचे होते. ते संख्येत किती होते ह्याची आम्हाला कल्पना नाही, परंतु ते संख्येने अधिक असावेत. म्हणूनच हेरोद आणि यरुशलेमेतील सर्व लोक गोंधळून गेलेत, घाबरून गेलेत. हे मागील लोक ताऱ्यांचे निरीक्षण करून अभ्यास करीत असत व जेव्हा हा नवीन तारा त्यांना दिसला तेव्हा ते एकत्र आलेत आणि यरुशलेमला गेलेत. 2 वचन पहा, यहूद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहो. ते राजाचा शोध करीत होते व ह्या गोष्टीने हेरोद राजा चिंतित झाला. ते म्हणाले की आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहिला. पद्यामध्ये त्याला पूर्वेचा तारा असे संबोधण्यात येते, परंतु लक्षात घ्या श्रोत्यानो की तो तारा पूर्वेला नव्हता. कारण जर तो पूर्वेला असता व हे ज्ञानी लोक पूर्वेकडे चालत गेले असते तर ते आमच्या देशात येऊन पोहोचले असते. तो तारा पश्चिमेकडे होता. हे ज्ञानी लोक पूर्वेला होते, तारा पश्चिमेला होता व त्यांनी त्याच्या दिशेने प्रवास केला, पूर्वेकडे नाही. माझा प्रश्न हा आहे की ह्या ताऱ्याला त्यांनी राजाशी कसे जोडले व त्याचा इस्रायलाशी त्यांनी कसा संबंध जोडला? मला जे काही माहीत आहे त्यावरून मी हेच म्हणू शकते की पूर्वेकडील भागात लोकांना बालामाने केलेली भविष्यवाणी जी इस्रायल राष्ट्राविषयी होती ती माहीत होती. लक्षात असू द्या की वृद्ध बालामाने भविष्यवाणी इस्रायल राष्ट्राविषयी केली होती. गणनाचे पुस्तक 24 अध्याय आणि 17 वचन सांगते, मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही, त्याला न्याहाळीन पण जो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल, तो सर्व बंडखोरांना चित करेल. लक्षात घ्या की ही भविष्यवाणी सांगते की याकोबातून एक तारा उदय पावेल, अर्थात इस्रायल राष्ट्रातून एक राजदंड निघेल. राजदंड व तारा ह्या दोघांना जुन्या करारात फक्त ह्या ठिकाणी एकत्र सोबत सोबत ठेवण्यात आलेले आहे. पूर्वेकडील ज्ञानी लोकांना ही भविष्यवाणी माहिती होती, म्हणून रहस्यमय पूर्वेकडून बाहेर निघून ते राजाच्या शोधात आले. ह्या गोष्टीने हेरोद व संपूर्ण यरुशलेम चिंतित झाले. मत्ते कृष्णवर्तमान 2 अध्याय आणि 3 वचन पहा. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले. हेरोदाला हे जाणून घेण्याची फार इच्छा होती. हेरोद हा अंधविश्वासी होता. त्याच्या संपूर्ण घराण्यात हा सगळ्यात धूर्त आणि दुष्ट होता. तो एदोमी होता, ज्याने रोमी सरकारकडून
आपली ही पदवी विकत घेतलेली होती. तो इस्रायलमधून नव्हता आणि जो त्याच्या ह्या राजपदाकरिता एका विरोधाच्या रूपात आलेला आहे, त्याला शोधून काढण्याकरिता तो अतिशय उत्सुक होता. 4थं वचन, आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे. त्याने त्यांना विचारले नाही, परंतु आज्ञा दिली. तो म्हणाला, मला माहीत आहे की तुमच्याजवळ शास्त्र आहे व त्यात मसीहाविषयी जो येणार आहे त्याची नोंद आहे. तो कुठे जन्माला येणार हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे की हे जे मुख्य याजक लोक होते व शास्त्री होते ते त्याला मसीहाविषयी सांगू शकले. 5 आणि 6 वचने पहा. ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेमात, कारण संदेष्टाच्याद्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. जेव्हा हेरोदाने ह्या मुख्य याजक व शास्त्रांना बोलावून विचारले, तेव्हा त्यांना शास्त्र उघडून शोधण्याची गरज पडली नाही. ते त्यांना माहीत होते. ते कोठे लिहिले आहे हे ते जाणून होते. मिखाचे पुस्तक 5 अध्याय आणि 2 वचन सांगतं, हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. श्रोत्यानो, हे जे वचन आहे ते त्यांच्या मनात होते. त्यांना ग्रंथांची, शास्त्राची पाने उलटवून हे वाचण्याची गरज पडली नाही. त्यांना मसीहाच्या येण्याविषयी सर्व माहिती होती, परंतु त्यांचे जे ज्ञान होते ते पुस्तकी होते. व्यक्तिगतपणे मसीहाच्या येण्याचा त्यांच्यासाठी काही अर्थ नव्हता. ते अशा लोकांपैकी होते ज्यांना पवित्र शास्त्रातील इतिहास व काही खऱ्या गोष्टी माहीत आहेत, परंतु व्यक्तिगतपणे त्यांचा स्वतःसाठी त्याचा काहीच अर्थ नसतो. शास्त्र्यांना जुना करार चांगल्या प्रकारे अवगत होता, तर आपणाला वाटेल की त्यांनी मागे लोकांकडे जाऊन म्हटले असावे की आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर येतो आणि आम्ही सुद्धा त्याचे दर्शन करतो, आम्ही सुद्धा त्याची प्रतीक्षा करीत आहोत. आज मला आश्चर्य वाटतं श्रोत्यानो की किती लोक प्रभूच्या येण्याची खरोखर प्रतीक्षा करीत आहेत. आम्ही त्याच्याविषयी बरेच बोलतो, त्याच्याविषयी आम्ही भविष्यद्वाण्यांचे अध्ययन करून जाणून घेण्याची इच्छा बाळगतो. काय आपण आत्ताच त्याला पाहू इच्छिता? जर आज तो प्रगट होईल तर आपण कुठे असणार? आपण काय करीत असणार? कारण तो आपल्या व्यस्त जीवनात बाधा बनेल आणि आपण त्याला म्हणाल, काय प्रभू, तू दुसऱ्या वेळी येऊ शकशील का? तू आपले येण्याची वेळ पुढे ढकल. सध्या मी तयार नाही, सध्या मी व्यस्त आहे. जर श्रोत्यानो अशा प्रकारे आपण त्याला प्रतिसाद द्याल तर आपण नक्कीच त्या स्वर्गातील जीवनापासून दूर राहाल. आता 7वं वचन पहा. तेव्हा हेरोदाने मागे लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. मी एक आता विधान करणार आहे व नंतर आपण ते साबित करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानी लोक येरुशलेमला येण्यापूर्वी रात्रीच्या वेळी तो तारा त्यांना आकाशात दिसला. लक्षात घ्या की त्यांनी हा जो प्रवास केला होता तो प्रवास उंटावर केला, विमानाने किंवा बसने किंवा आगगाडीने केला नाही. उंटावर केलेला प्रवास हा लांब व त्रासदायक होता. मला वाटतं की तारा दिसल्यानंतर त्यांना येरुशलेममध्ये येण्याकरिता बराच अवधी लागला असावा, कदाचित 1 वर्ष. आणि ह्या आशेने त्यांनी हा प्रवास केला असावा की आम्ही त्याचे दर्शन करू व त्याला ह्या वस्तू अर्पण करू. हेरोदाने त्यांना गुप्तपणे बोलावून विचारले की तारा नेमका कोणत्या वेळी दिसला. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर ह्या गोष्टीमध्ये हे महत्वाचे सत्य असणार आहे. हेरोद त्यांना नंतर बेथलेमास पाठवितो. 8वं वचन. आणि त्यांना बेथलेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. तो एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे आम्हाला भासतो व तो अर्थात हेरोद अगदी तेच होता.
समजा त्याने म्हटले असते की जर राजा जन्मला आहे तर मी त्याच्यापासून सुटका करून घेतो व नंतर सैनिकांना बेथलेमास पाठविले असते, तर मी आपणाला निश्चितपणे सांगते की त्याला तो बाळ येशू सापडला नसता, कारण त्याला लपविण्यात आले असते. त्याला माहीत होते की उत्तम व हुशारीने भरलेला मार्ग हाच आहे की मागे लोकांना त्याचा शोध घेण्याकरिता प्रथम जाऊ द्यावे आणि नंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन जे काही करायचे ते करावे. तो म्हणाला की तो जाऊन त्याची उपासना करू इच्छितो, परंतु त्याच्या मनात ती इच्छा मुळीच नव्हती. 9 आणि 10 वचने आम्हाला पुढे सांगतात, राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आता तारा पुन्हा दृष्टिक्षेपास पडलेला आम्हाला दिसतो. असं वाटतं ताऱ्याला काही काळ न पाहता ते चालत राहिले. मत्ते ही गोष्ट स्पष्ट करतो की हा तारा एक विलक्षण तारा होता, एक अद्वितीय अलौकिक तारा होता. होऊ शकतं की काही ज्योतिषी म्हणतात त्याप्रमाणे त्यावेळी आकाशात बऱ्याच घडामोडी घडल्यात. जेव्हा ख्रिस्त ह्या जगात जन्मास आला तेव्हा आकाश व पृथ्वी दोन्हींनी प्रतिसाद दिला. मला वाटतं अशा गोष्टी घडल्यात, परंतु ज्ञानी लोकांनी तो अलौकिक तारा पाहिला. 11वं वचन, नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिले. जेव्हा ते आलेत तेव्हा ख्रिस्त गव्हाणीमध्ये नव्हता. जी एक लोकांची भीड बेथलेमात एकत्र झाली होती ती आता हळूहळू कमी झाली होती. नावनिशी करून ते आपापल्या ठिकाणी परत गेलेले होते. परंतु ह्या नवजात बालकाला घेऊन योसेफ व मरिया इतक्या दूरच्या प्रवासास त्वरित निघू शकले नाहीत. म्हणून त्यांनी तेथे एक घर घेतले आणि आम्हाला वाचायला मिळतं की ज्ञानी लोकांना तो घरामध्ये भेटला. जेव्हा त्यांना तो बालक दिसला तेव्हा त्यांनी पाया पडून त्यास नमन केले. लक्षात घ्या श्रोत्यानो की जेव्हा त्यांनी मरियेसोबत त्या बालकाला पाहिले तेव्हा त्यांनी पाया पडून त्यास नमन केले. फक्त ह्याच वेळी बाळासोबत मरियेला त्यांनी नमन केले, परंतु त्यांनी तिची उपासना केली नाही. ते विद्वान लोक होते, मागी लोक होते, पंडित होते आणि ते अशा प्रकारची चूक त्यावेळी करू शकले नाहीत. यशायाचे पुस्तक 60 अध्याय आणि 6वं वचन आपल्याला सांगतं. यशायाचे पुस्तक 60 अध्याय 6वे वचन, उंटाच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करतील. त्याच्या दुसऱ्या आगमनासंबंधी जी सत्यस्थिती आहे तिचा अभ्यास करणे फार मनोवेधक आहे. यशायाचे पुस्तक 60 अध्याय आणि 6वे वचन हे आमच्याशी जुडलेले आहे. त्याच्या दुसऱ्या आगमनसमयी कोणती भेटवस्तू सुटलेली आहे? ती भेटवस्तू म्हणजे गंधरस. हे लोक गंधरस आणणार नाहीत, कारण गंधरस प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी बोलतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल तेव्हा काहीच त्याच्या मृत्यूविषयी बोलणार नाही. सोने त्याच्या जन्माविषयी सांगते. तो जन्मतःच राजा म्हणून आला. ऊद त्याच्या जीवनाच्या सुवासाविषयी बोलते. गंधरस त्याच्या मृत्यूविषयी बोलते. श्रोत्यानो, हे सर्व काही त्याच्या पहिल्या आगमन समयी त्याला अर्पण्यात आले, परंतु त्याच्या दुसऱ्या आगमन समयी गंधरस आणला जाणार नाही. दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल तेव्हा तो वधस्तंभावर मानवजातीच्या पापांसाठी मरण्याकरिता येणार नाही, परंतु तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू म्हणून येईल. 12वं वचन पहा, मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. श्रोतानो, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अद्भुत रीतीने झाला आणि अद्भुत रीतीने त्याचे रक्षण करण्यात आले. हाच प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार आहे आणि तेव्हा तो एक बालक म्हणून नाही, परंतु राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू म्हणून तो येणार आहे. परंतु त्यापूर्वी
आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला तारणारा म्हणून स्वीकारू शकतो. आज तो आमचा तारणार आहे. ही कृपेची वेळ आहे जेव्हा प्रत्येक पापी मानव त्याच्याजवळ येऊन पापांपासून सुटका आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करू शकतो. म्हणून श्रोत्यानो, वेळ न गमावता आजच त्याच्याजवळ या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तारणाचे आश्वासन सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्या. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, परमेश्वर त्याच्या सर्व योजना व्यवस्थित परिपूर्ण करीत असतो. आजच्या अध्ययनात आपण प्रत्येकाचा प्रतिसाद पाहिला आहे. लांबून आलेले ज्ञानी लोक खडतर प्रवास करीत बाळ येशूपर्यंत पोहोचलेच. अडचणी, संकटे पुष्कळ काही होते, पण ते थांबले नाहीत. आणि विशेष म्हणजे परमेश्वरही त्यांच्याबरोबर होता. म्हणूनच हेरोदाकडे जाऊ नका अशी सूचनाही त्यांना देण्यात आली होती. प्रियानो, ख्रिस्तासाठी आमचा प्रतिसाद काय आहे? काय त्याची आणि आमची ओळख व्हावी ही उत्कट इच्छा आम्ही बाळगून आहोत काय? तो आमच्या जीवनात कार्य करायला तयार आहे, पण आमची तयारी आहे का? आपण आपली अंतःकरणे त्याच्याकडे सोपवून देऊ आणि त्याच्या इच्छेप्रमाणे, वचनांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो. आमेन.